ताई आपलं जाऊ दे, आपले डोळे ते काही कामाचे नाही, पण अखंड जो भगवंतासोबत राहत होते अर्जुन, त्यांना कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये अर्जुनाला असं वाटलं मला युद्ध करायचं नाही. हे जेव्हा अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं तो मोह बाजूला जाण्याकरता भगवंतानं कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजेच गीता, भगवद्गीता मोह जाण्याकरता सांगावी लागली. वास्तविक उपदेश करण्याची जागा नव्हती, ती जागा युद्धाची होती. पण तरी त्याला उपदेश केला आणि तो उपदेश ऐकल्यावर त्या उपदेशामध्ये हे सांगितलंय अर्जुना, सोपं सोपं सांगतो म्हणे मी तुला. मी ना म्हणजे मी असा तुझ्या रथात आहे, मी असाच आहे असं नाही. मला बघायचं असेल ना, मी याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात आहे, अर्थात सगळ्यात मीच आहे. मग अर्जुन म्हणे देवा, असं याच्यात आणि त्याच्यात असं म्हणण्यापेक्षा सगळ्यातच तू आहे, असा सगळ्यात असणारा तू जो व्यापक आहे ना, ते व्यापक रूप मग मला दाखव ना. दाखव म्हणल्यावर भगवान लगेच म्हणले मग पाय ना म्हणल्यावर लगेच ते रूप दाखवले. मग ते विश्वरूप दाखवल्यावर अर्जुनाने ह्या डोळ्यानं ते विश्वरूप पाहिलं का, पाहता आलं का. मग काय केलं त्यांनी, अरे देवा तू हे विश्वरूप दाखवतोय, पण तुझं हे विश्वरूप दाखव ना, म्हणजे आंधळ्या समोर आरसा दाखव. या डोळ्यानं ते दिसणार. दिसले त्यांच्या डोळे. देवा हे विश्वरूप बघण्याच्या अगोदर तू पहिले माझे काय बदल, डोळे बदल डोळे. मग हे काढून दुसरे लाव का, नाही नाही, डोळे हेच, पण तुला बघण्याची जी दृष्टी आहे ती दिव्य दृष्टी, ते दिव्य ज्ञान, ते दिव्य डोळे, ते ज्ञान चक्षु मला प्रदान कर. त्याच डोळ्यानं त्याच दृष्टीनं मला तुला बघता येईल. म्हणजे देवाला बघण्याकरता अर्जुनाला सुद्धा दृष्टी बदलावी लागली.